बजाज डिस्कवर महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, बजाज डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला माहितीच आहे, नेहमी मी एकटा प्रवास करतो आणि बरोबर असते माझी साथीदार बजाज डिस्कवर बाईक. पण आज आपल्या बरोबर एक मित्र पण आहे. त्याचं नाव आहे वैभव तत्ववादी. हा आपल्या झी टीव्ही वरच्या नव्या मालिकेचा अमर प्रेमचा नायक. त्याला माहिती आहे की आपण आपल्या या पर्वामध्ये डोंगर माथ्यावरची मंदिरं दाखवतोय. त्यामुळे खास आपल्या मालिकेसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी तो आपल्या बरोबर आला. हाय वैभव. हाय. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं आणि तुमच्यासोबत आलोय म्हणून अजून आय एम व्हेरी एक्साइटेड. वा, आजूबाजूचा असा निसर्ग वगैरे बघितलं बरं वाटतं ना? खूप खूप मस्त. ओव्हरऑल सिनिक ब्युटी खूप छान आहे. अशा ठिकाणी काम करायला खूप मजा येते. येस, खूप तुला पण अशा ठिकाणी काम करायला मिळेल. लेट्स होप. तर मला सांग, या सिरियल मध्ये जो कॅरेक्टर काय? मी जे कॅरेक्टर प्ले करतोय त्या कॅरेक्टरचं नाव आहे सत्यजित आपटे. सत्यजित आपटे हा सदाशिव पेठमध्ये राहणारा मुलगा आहे. त्याचा असा एम आहे की आपटे परफ्युमरीज असं एक मोठं एम्पायर इंडियात स्थापन करायचं. असा एक छान गोडसा कॅरेक्टर आहे. या कॅरेक्टर करता काय अभ्यास वगैरे केलास का? हो, म्हणजे डिरेक्टर जसं सांगतात किंवा लेखक जसं सांगतात त्या अनुषंगाने मी थोडा विचार केला कॅरेक्टरचा. माझं काय पॅशन आहे माझ्या आयुष्यातलं, सत्यजितचं काय पॅशन आहे, तर याचा सगळा एकंदरीत विचार केला आणि मग ते कॅरेक्टर परस्यू केलं. आता आपण पुढे जाऊया. येस, पक्का. चला. वैभवला सोबत घेतलं आणि निघालो. रस्ता फारसा रहदारीचा नाहीये. दोन्ही बाजूला मस्त हिरवाई आणि मधून मधून हिरव्या पोपटी गवताना आच्छादलेलं माळरान. बजाज डिस्कवरची साथ असल्यानं चढाचा रस्ताही अजिबात जाणवला नाही. वैभव त्याच्या पहिल्या सिरियल विषयी उत्साहानं सांगत होता. रस्त्यातच एक चहाची टपरी लागली. चहा पिऊन पुढे जायचं ठरलं. वैभव, पुण्यात आलो ना की मला असं वाटतं की आपण आपला इतिहास आणि समृद्धी याचा मागोवा घेतोय. पावलं पावली आपल्याला सगळं आढळतं. मला पुणे फार आवडतं. पुण्याहून सासवडला जाताना नेहमी मी बोपदेव घाटातनं जातो. बर. कारण रस्ता अतिशय छान आहे आणि फारशी रहदारी नाही आहे. या घाटातनं जाताना डाव्या बाजूला एक डोंगर दिसतो आणि त्याच्यावर प्रॉमिनंटली एक देऊळ दिसतं. ओके. इथे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आज मी तुला तिथेच घेऊन जाणार आहे. जरूर. चहा पिऊन निघालो. सकाळची वेळ होती. स्वच्छ सूर्यप्रकाश, हिरव्या माळरानावरून मस्त रमत गमत जाणारा रस्ता. मुख्य रस्ता सोडून आत वळलो. रस्ता जरा खराबच होता, पण आमच्यासोबत बजाज डिस्कवर असल्याने चिंता नव्हती. आपल्याला अजून बरंच पुढे जायचं. पण लहानपणी मी एक श्रावणात गोष्ट ऐकली होती, ती जरा तुला सांगतो. तर वैभव, एकदा हिमालयात एक महाकाय हत्ती निद्रिस्त होता. त्याच्या कानात ब्रह्मदेवाचं तेज पडलं आणि त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला आणि मनुष्य देह धारण केला. कालांतराने तिथं जालंधरनाथ, शिव आणि अग्नी पोचले. जालंधरनाथांनी हत्तीच्या कानात हाका मारल्या आणि म्हटलं, हे ब्रह्मसुद्धा बाहेर आहे. पृथ्वीवरचं कार्य तुझी वाट पाहतंय. आणि हत्तीच्या कानातनं 16 वर्षाचा एक तेजस्वी तरुण बाहेर पडला. हत्तीच्या कानातनं बाहेर पडला म्हणून कानिफनाथ, नवनाथांपैकी एक आणि जालिंदरनाथांचे आवडते शिष्य. आज त्याच कानिफनाथांच्या दर्शनाला आपण चाललो. मुख्य रस्त्यावर एक मोठी कमान आहे. कानिफनाथाचं मंदिर ज्या गडावर आहे त्याच्या पायथ्याचं गाव आहे बोपगाव. तिथल्या ग्रामस्थांनी ही भव्य कमान उभारली. कमानीवर नवनाथांच्या सुबक मूर्ती लक्ष वेधून घेतात. मध्ये श्री दत्तात्रेयांची मूर्ती आहे. तर वैभव, हा कानिफनाथाकडे जायचा राजमार्ग. ओके. पुण्याकडून इकडे यायचं असेल तर सासवड मार्गे एसटी बसेस येतात. पूर्ण डोंगराला वळसा घालून पार माथ्यापर्यंत जातात. पण ट्रेकिंग करायचं असेल ना तर एक छान रस्ता आहे. बर. कात्रजच्या बोगद्याच्याकडे उतरायचं आणि चालत चालत डोंगर माथ्यापर्यंत जायचं. अगदी नवख्यांकरता आणि सोपा रस्ता आहे. या रस्त्याच्या डावीकडे तुला पुणे शहर दिसतं आणि उजवीकडे मस्त घाटातला डोंगरातला रस्ता. हिरव्या झुडपांची गुजगोष्टी करत आणि मधून मधून लपेटदार वळण घेत रस्ता वरपर्यंत गेलाय. रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या रंगात रंगवलेले दगड आहेत. अधूनमधून दर्शन देणारं शिखरावरचं मंदिर दर्शनाची आस वाढवत होतं. कानिफनाथ गडाकडे जाणारा घाट रस्ता तसा अवघडच आहे, पण माझ्या बजाज डिस्कवरमुळे मला डबल सीट जाताना काहीच अडचण जाणवली नाही. वैभव, हा जो कानिफनाथाचा डोंगर आहे तो म्हणजे पुण्याजवळचा दिवे घाट आणि बोपदेव घाट या दोघांमधला परिसर. हा जनरली वृक्ष असतो, पण यावेळेला पाऊस चांगला झालाय त्यामुळे सगळीकडे हिरवाई आहे. खाली दूरवर पसरलेल्या हिरव्यागार माळरानावर गर्द झुडुपांची नक्षी उमटलेली दिसत होती. थोडं पुढे लख्ख पाण्याचा तलावही दिसला.
आता आपण फक्त बायकिंगचा आनंद लुटत येस. पुढे जायचं. तिथून हलू नये असं मला वाटत होतं, पण मंदिरात दर्शनासाठी वेळेवर पोहोचणं आवश्यक होतं. बघता बघता कधी डोंगर माथाला कळलंच नाही. ते दिसतं ते कानिफनाथाचं मंदिर. त्याच्याकरता आपल्याला पायऱ्या चढून जायला लागतील. चला. गाडी पार्क केली आणि निघालो. मंदिराचा परिसर भव्य आणि प्रशस्त आहे. परिसरात छोटी छोटी मंदिरं आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर कानिफनाथांच्या जन्माचं दृश्य रंगवलंय. घडीव दगडी पायऱ्यांची वाट असली तरी चढताना चांगलीच दमछाक होते, पण दोन्ही बाजूने असलेली झाडं चढण्याचे श्रम जाणवू देत नाही. कानिफनाथाचं स्थान या डोंगरावर पूर्वीपासून आहे, पण आता भक्तांची वर्दळ वाढली. पूर्वी इकडे उजाड डोंगर होता, पण नंतर वृक्ष लावण्यात आले आणि या डेरेदार वृक्षांना आता नेटके पार बांधण्यात आले. त्यामुळे आपल्याला इकडे घटकाभर विसावा घ्यायला मिळतोय. अखेरच्या टप्प्यावरच्या पायऱ्या चढून आम्ही दोघं मंदिराच्या जवळ आलो. काही वर्षांपूर्वी आलो तेव्हा मंदिर छोटंसं होतं. आता मात्र भव्य देवालय उभं राहिलं. अजूनही काम सुरू आहे. मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश केला. कानिफनाथाचं मुख्य मंदिर छोटेखानी आहे, ते पुढे आतमध्ये. हे सभागृह आणि प्रदक्षिणा मार्ग नंतर बांधण्यात आलेलं आहे. मंदिर आता उभारलं असलं तरी बांधकामात पारंपरिक शैली जपलेली दिसते. देऊळ आतून आणि बाहेरून शुभ्र रंगात रंगवलेलं असल्याने साधेपणा आणि पावित्र्य अधोरेखित होतं. सभागृह सर्व बाजूनी खुलं आहे. महिरपी कमानी त्याची शोभा वाढवतात. वैभव, तू आम्ही आधी सांगितलं होतं, इकडे एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट या मंदिरातली ही जी मूळ समाधी आहे, तिथे जायचा जो मार्ग दिसतोय ना, 9 इंच बाय 11 इंच लांबी रुंदी आणि फक्त 1.5 फूट डेप्थ, त्याच्यामधनं आपल्याला आत शिरायचं असतं. अरे बापरे. अगदी भली दांडगी जाडजूड माणसं पण आत जाताना पाहिजे तुम्ही. म्हणून म्हणतात ना, असेल श्रद्धा ज्याचे उरी त्याला दिसे कानिफनाथ मुरारी. मी जाऊन आलोय, आता तुझी पाहिजे. बघूया. गाभाऱ्याचं प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्यानं बनवलेलं आहे. तिथले पुजारी तिथून सहज आत जात होते. ते बघून वैभवलाही जरा आत्मविश्वास आला. गुहेच्या माथ्यावर शैव पंथाची नातं सांगणारा ओम कोरलाय. दोन्ही बाजूंना वैभवाचं प्रतीक असणारे सालंकृत हत्ती आहेत. त्यांच्यावर हातात पुष्पमाळा घेतलेले यक्ष आकाशात विहरताना दिसतात. सर्वात वर शुभंकर गणेश मूर्ती आहे. पुजाऱ्यांनी गाभारात प्रवेश करण्याचे नियम वैभवला समजावले. त्याच्या कपाळी भस्माचे पट्टे उडले. उजवा हात आधी आत घालत मनात श्रद्धा ठेवून वैभव आत शिरला देखील. आज समाधीस्थानासमोर संगमरवरी पादुका आहेत. वैभवने त्यावर मनोभावे मस्तक टेकवलं, नमस्कार केला. मुख्य समाधीभोवती स्टेनलेस स्टीलच्या शेडचा चौथरा तयार केलेला आहे. मागे कानिफनाथांची हाती त्रिशूळ धारण केलेली संगमरवरी मूर्ती आहे. एका कोपऱ्यात दगडी पणतीत अखंड दिवा तेवत असतो. तिथल्या पुजाऱ्यांनी समाधीच्या स्नान आणि पूजेची तयारी सुरू केली. खरं तर कानिफनाथांची मूळ समाधी नगर जिल्ह्यात मढी या ठिकाणी आहे. बोपगावमध्ये गवळी बाबा नावाचे भक्त मढीपर्यंत चालत दर्शनाला जातात. कानिफनाथ प्रसन्न होऊन आपल्या भक्तासाठी मढीवरून बोपगावच्या डोंगरावर येऊन राहिले. ते जिथे अवतीर्ण झाले ती ही जागा. समाधीला स्नान घातल्यावर अष्टगंध लावण्यात आला.
त्यावर अभिराचा टिळा लावला. भरजरी वस्त्र पांघरण्यात आलं. त्यावर फुलांची आरास करण्यात आली. शेवटी आरती झाली. नाथांचा जय जयकार झाला. पुन्हा एकदा कानिफनाथांच्या चरणावर नतमस्तक होत वैभव गाभाऱ्यातून बाहेर पडला. गुड गुड. मग कसा होता एक्सपिरियन्स? डिवाईन एक्सपिरियन्स होता. म्हणजे इनिशियली मला वाटलं नव्हतं जाता येईल, पण तसं वेळावाकडे काहीतरी घुसावं लागलं आणि आत गेल्यावर अभिषेक केला, नंतर आरती केली आणि खरंच डिवाईन एक्सपिरियन्स होता. भाग्यवान आहेस. त्या मंदिरात 3 नाथांच्या समाधी आहेत. जालिंदरनाथ, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. यापैकी मच्छिंद्रनाथ सगळ्यात ज्येष्ठ, गोरक्षनाथ त्यांचे शिष्य. जालिंदरनाथ म्हणजे साक्षात अग्निकुंडातून निघालेले अग्निपुत्र आणि त्यांचे शिष्य म्हणजे कानिफनाथ. ओके. म्हणून या तिन्ही नाथांच्या समाध्या या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात. तिन्ही नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि वैभवला कानिफनाथ गडाच्या आजूबाजूचा परिसर दाखवण्यासाठी पूर्वेकडच्या कमानीशी घेऊन आलो. समोर दिसतो तो पुरंदर. पुरंदर आणि वज्रगडाची जोडगोळी आहे किल्ल्यांची. आता सगळे त्या ढगांच्या मागे गेलेले. कऱ्हा नदीचं विस्तीर्ण खोरं इथून स्पष्ट दिसतं. दूरवर पसरलेली शेतं आणि त्यातली हिरवीगार पिकं मन प्रसन्न करतात. ते भगवी कफनी घालणारे, कपाळाला भस्म लावणारे, अलख निरंजन म्हणणारे, ज्यांना आपण नाथपंथीय म्हणतो, ते आणि रामकृष्ण हरीचं भजन म्हणणारे वैष्णव यांच्यात एक जवळचं नातं आहे. कारण ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू म्हणजे निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांचे शिष्य. तसंच ते ज्ञानेश्वरांचेही गुरु होते. बर. त्यामुळे वारकरी पंथावर आजही नाथ संप्रदायाचा प्रभाव दिसतो. अतिशय सुबकपणे जीर्णोद्धार केलेलं हे मंदिर आणि त्याचा परिसर खरोखरच खूप सुंदर आहे. नीरव शांतता आणि कानिफनाथांच्या अस्तित्वाने भारलेला परिसर वैभव म्हणाला तसा डिव्हाइन अनुभव देतात. मंदिर परिसरातून बाहेर पडून मंदिराच्या विश्वस्त मंडळींशी गप्पा मारल्या. कानिफनाथ मंदिर परिसराची जागा वनविभागाच्या ताब्यात होती. ती नुकतीच ट्रस्टला मिळाली. आता या ठिकाणी भक्तनिवास, भोजन कक्ष अशी कामे सुरू करण्यात येत आहेत असं मंडळीने सांगितलं. लवकरच कानिफनाथ सर्व सोयींनी सुसज्ज असं तीर्थक्षेत्र होईल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. कानिफनाथ मंदिराच्या पूर्वेकडे जरा खाली उतरून आलं की दत्तात्रेयाचं सुंदर मंदिर आहे. मंदिरावर ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप प्रशस्त आहे. आतल्या गर्भगृहात दत्तात्रेयांची प्रसन्न मुद्रेतली सुंदर मूर्ती आहे आणि ती संगमरवरात घडवलेली आहे. पायाशी दत्तात्रेयांचे प्रिय श्वान आहे. मी आणि वैभवनं मनोभावे नमस्कार केला आणि बाहेर सभामंडपात येऊन विसावलो. गडाच्या पूर्वेला हे मंदिर आहे. हे पूर्वी एक दत्त मंदिर होतंच. जीर्णोद्धार करून हे नव्याने बांधलं. जिथे जिथे नवनाथ असतात तिकडे दत्ताचं स्थान असतंच असतं. कारण श्रीमद भागवत पुराणात म्हटलंय की ऋषभदेवांचे 100 पुत्र होते. ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी 9 ज्ञानमार्गी योगी झाले. तेच पुढे नवनाथ झाले. या नवनाथांनीच नाथ संप्रदाय स्थापन केला. प्रत्यक्ष शंकराच्या किंवा दत्ताच्या आशीर्वादामुळे नाथ संप्रदाय स्थापन झाला. त्यामुळे नाथ संप्रदायी आणि शैव यांच्यात एक अतूट नातं आहे. मंदिराच्या परिसरात नवनाथांचं एक अतिशय सुंदर असं भित्तिशिल्प आहे. सोबत ब्रह्म, विष्णू आणि महेशाच्या मूर्तीही आहेत. योगविद्या, कडक वैराग्य आणि नितांत गुरुभक्ती याचा प्रसार करणारा नाथपंथ आजही अलख निरंजन म्हणजे अलक्ष्य असलेल्या तेजोमय ब्रह्माचं दर्शन घडवतोय. मागे संपूर्ण पुणे दिसतंय.
अगदी पार तिकडे उर्वी कांचन पर्यंत दिसतात तुला. मग कसं काय वाटलं आजची सफर? खूप मजा आली मला. तू उसाचा रस पितोस ना? हे काय अब्रप्ट. आहे त्याला कारण आहे. तू कधीही उसाच्या रसाच्या दुकानावरची पाटी बघितलीस तर तुला आढळेल कानिफनाथ, नवनाथ, रसवंती गृह यापैकी काहीतरी असतं की नाही बघ. हो, ऍक्च्युली म्हणजे बॉईज हॉस्टेलच्या बाजूला जे आहेत ते त्याचं नाव असंच आहे. कानिफनाथ वगैरे हा, हा. आपल्याकडे नवनाथ. हो हो हो. ही जी उसाची गुराळ चालवणारी मंडळी आहेत ती बहुतेक पुरंदरच्या पंचक्रोशीतली आहेत. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही गेली आणि कुठेही त्यांनी उसाच्या रसाचं दुकान टाकलं तरी त्यांच्या पाठीवर आपल्या देवाचं नाव म्हणजे नवनाथ किंवा कानिफनाथ हे असतंच असतं. बरं मला सांग, तुझा हा सिरियलचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तुमचं शूटिंग वगैरे आधी झालंय का? हो, 2 शेड्यूल झालेत आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स अमरप्रेम करताना खरंच चांगला येतोय. कानिफनाथांचं दर्शन घेऊन परत फिरलो. वैभव सोबतची आजची सफर खास लक्षात राहणारी ठरली. वेगवेगळे भक्तिप्रवाह सामावून घेत अधिक संपन्न झालेल्या आपल्या परंपरेचा अभिमान सोबत घेऊन गड उतरू लागलो. कानिफनाथ गडाला वळसा घालून घाट उतरून अर्ध्या तासात खाली आलो. संध्याकाळ होत आली होती. तर वैभव, आता मी सासवडला चाललोय पुढचं मंदिर करायला, सोपानदेव मंदिर. येणार? नाही सर, मी जातो पुण्याला. बरं बरं बरं, ठीक आहे. सर खूप मजा आली आणि अमरप्रेम बघायला नक्की विसरू नका. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी TV मराठीवर. नक्की. ऑल द बेस्ट. सासवड शहर म्हणजे इतिहासाचा ठेवा. अनेक जुने वाडे नव्या घरांना लागून उभे आहेत. आता मी आलोय सासवडला. पुण्याच्या दक्षिणेला 33 किलोमीटरवर सासवड हे गाव आहे. हे ऐतिहासिक गाव आहे. पाठीशी उभे असलेले पुरंदर, वज्रगड सारखे बेलाग किल्ले, भिवराव पानसे, बाजी पासलकर, बाळाजी विश्वनाथ यांच्या समाध्या याच्यामुळे गावाला वेगळंच ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं आहे. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे म्हणतात ते खरंच आहे. कुठल्याही पाण्यात सासवडच्या मातीचं ढेकूळ टाका, वर तवंग येईल तो इतिहासाचा. अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी अशा अलौकिक ग्रंथांची निर्मिती करणाऱ्या ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतली. त्यानंतर महिनाभरातच त्यांचे धाकटे बंधू सोपानदेव यांनी सासवडला समाधी घेतली. या घटनेला तब्बल 714 वर्ष उलटली आहेत. त्यांच्या समाधी मंदिरात आता मी तुम्हाला घेऊन चाललोय. एखाद्या गडीला शोभावी तशी उंच आणि मजबूत तटबंदी या मंदिराभोवती आहे. कऱ्हा नदीच्या काठी गावाच्या अगदी टोकाशी वसलेलं असल्यामुळे परिसर खूप शांत आहे. मंदिरासमोरच एक दगडी तुळशी वृंदावन आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या चढून जावं लागतं. नदीकाठी असल्याने पुराच्या पाण्याचा धोका ओळखून ही व्यवस्था केली असावी. प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या नागेश्वर महादेवाचं मंदिर दिसतं. हे मंदिर सोपान देवानी समाधी घेतली त्याच्याही पूर्वीच आहे. मंदिराच्या समोर दगडी नंदी आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. नागराज, कासव, गणेशाच्या मूर्तीही दिसल्या. गणपतीची मूर्ती अतिशय प्रमाणबद्ध आणि रेखीव आहे. एका बाजूला विठ्ठल रखुमाईची स्थापना केलेली दिसते. नागेश्वर मंदिरातून बाहेर पडून सोपानदेवांच्या समाधी मंदिरात आलो. सभागृहातच अतिशय वेगळ्या प्रकारचं कोरीवकाम केलेल्या खांबांनी लक्ष वेधून घेतलं. हा खांब चंदनाचा आहे. असे अजून 6 खांब इकडे आहेत. द्राक्षांचे वेल, यक्ष आणि पोपट अशी वेगळीच रचना असलेले खांब आहेत. त्यावर युरोपियन शैलीची छाप जाणवते. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख भिवराव पानसे जेव्हा कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले होते तेव्हा त्यांनी तिकडून हे चंदनी खांब आणले. समाधीगृह आणि सभामंडप यांच्यामध्ये अंतराळ आहे. गर्भगृहात सोपानदेवांची समाधी आहे. समाधीवर प्रसन्न मुद्रेतला मुखवटा आहे. एका कोनाड्यात राधाकृष्णाची संगमरवरी मूर्ती आहे. सन 1218 मध्ये मार्गशीर्ष वद्य एकादशीला सोपानदेवांनी समाधी घेण्याचं नक्की केलं. शोकाकुल भक्तांचा जनसागर लोटला होता. महिन्याभरापूर्वीच त्यांची ज्ञानोबा माऊली इंद्रायणी काठी समाधीस्थ झाली होती. आणि आता सोपानदेव, संत सेना महाराज, संत नामदेव महाराज उपस्थित होते. भावभावनांचा कल्लोळ उठला होता. टाळ मृदुंगांचा नाद टिपेला पोचला होता आणि अभंगाचे सूरही त्यात मिसळून जात असताना सोपानदेव समाधीस्थ झाले. पूर्वी इथे नागेश्वर मंदिर होतं. सोपानदेव समाधी मंदिर नंतर इथे बांधण्यात होतं.
वेगवेगळ्या काळात त्याची रूपं मात्र बदलत गेली. बाहेरचा जो मजबूत तट आहे तो शिवाजी महाराजांच्या काळात बांधला असं म्हणतात, तर आतला मंडप हा पेशव्यांच्या काळात बांधला. वैष्णवांच्या भागवत धर्माला एक वेगळी चेतना देणाऱ्या सोपानदेवांना मनोभावे नमस्कार केला आणि बाहेर आलो. पंढरपूरच्या वारीच्या वेळेला ज्ञानोबांची पालखी सासवडला 2 दिवस मुक्कामी असते. पण या 2 भावांची भेट कधीच होत नाही, कारण सोपानदेवांच्या पालखीबरोबर जवळजवळ 50 दिंड्या असतात आणि 40 ते 50,000 लोक असतात. तर ज्ञानोबांच्या पालखीच्या बरोबर जवळजवळ 4 ते 4.5 लाख लोक असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक असल्यामुळे गैरसोय होऊ नये म्हणून ही योजना केलेली आहे. पुढच्या टप्प्यावर मात्र या दोन्ही पालख्या एकत्र येतात. सभामंडपात वेगवेगळ्या संतांच्या मूर्ती आणि चित्रे आहेत. सोबत त्यांच्या अभंगांचे काही चरणही लिहिलेले दिसतात. मराठी माणसाचं बोट धरून त्याला भक्तीच्या मार्गावर नेण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं. त्यातली पहिली 4 नावं ज्ञानोबा आणि त्यांच्या भावंडांची. संन्याशाची पोरं म्हणून हिणवलेल्या या चौघांनी जे अद्भुत काम करून ठेवले ते बघताना मन अतिवादर आणि भक्तीने भरून आलं. सूर्यास्त होऊन गेला होता. सोपानदेव मंदिरात हरिपाठ सुरू झाला होता. रामकृष्ण हरीच्या गजरात कऱ्हेचा काठ दुमदुमून गेला होता. वयाच्या 21व्या वर्षी डोंगरा एवढं काम करून संजीवन समाधी घेणाऱ्या या योग्याला पुन्हा एकदा प्रणाम केला आणि माझ्या डिस्कवर सोबत परतीच्या प्रवासाला निघालो. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.